तरी पण ज्यांची नावं घ्यायची त्या ठिकाणी राहून गेली असतील त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। विशेष म्हणजे आपण एक सुरुवातीला आपलं एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे आपल्या या 22 खडी बौद्धजन संघ या परिसरामध्ये येणाऱ्या आमच्या धम्मबांधवांचं काही धम्मबांधवांचं निधन देखील झालेलं आहे। त्यांची नावं मी इथं घेणार नाही आहे, पण ज्ञात अज्ञात आमच्या धम्मबांधवांचं ज्यांचं निधन झालेलं आहे त्या सर्वांना सुरुवातीला आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि कार्यक्रमाला खरी सुरुवात करूया। म्हणजे ज्या धम्मबांधवांनी आपल्या समाजासाठी जे योगदान दिलं आहे ते देखील आपले विचार या ठिकाणी ठेवून गेलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्मरण करणं काळाची गरज आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या पुढाकारानं कैलास असेल, अमोल असतील, तर ही जी स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे त्या अमोल पवार सेक्युलर ब्लू पॅन्थरचे अमोल पवार यांचं देखील या ठिकाणी स्वागत करणं क्रमप्राप्त आहे। मी कुलदीप जाधव यांना विनंती करतो की अमोल पवार आणि कैलास जाधव आपण असेल तर आपण पण पुढे या। नाही, लीड क्रिकेट हे माध्यम आहे तरुणांना एकत्र आणण्याचं, यातून जे आपले विचार रुजणार आहेत ते एक ओळख होणार आहे आणि ओळख झाली की आपलं जे युवा संघटन आहे ते करायला आपल्याला अतिशय सोयीचं होईल। आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे तरुण मैदानात जो खेळ करणार आहे, मी आता यानंतर फक्त जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना थोडक्यात आपलं या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो। हॅलो। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पददलितांचे कैवारी, क्रांती सूर्य, भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, समकालीन सर्व समाज सुधारक विचारवंत यांना त्रिवार अभिवादन, पंचांग प्रणाम। 22 खेडी बौद्धजन संघ वाटत खंडाळा अंतर्गत ही जी स्पर्धा या ठिकाणी भरवली गेलेली आहे, जय भीम प्रीमियर लीग, या आपल्या सर्व 22 खेडी कार्यक्षेत्रातील युवकांनी एकत्र येत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित 22 खेडी बौद्धजन संघ वाटत खंडाळाचे सभापती रजतजी पवार, उपसभापती RD सावंत साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरीचे संस्कार समितीचे सभापती आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय जायरे, या 22 खेडी बौद्धजन संघ वाटत खंडाळाचे 2013 ते 2017 या कालावधीमध्ये ज्यांनी सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली होती ते आमचे सहकारी मंगेशजी जाधव, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ शिक्षक SK जाधव सर, या ठिकाणी ज्या ज्या वेळी अशा काही स्पर्धा किंवा कार्यक्रम आपण घेत असतो त्यावेळी उत्स्फूर्तपणे ज्यांचं मार्गदर्शन असतं किंवा सढळ असते, ज्यांची मदत असते, ते या विभागातील डॉक्टर VK सावंत, वाघमारे, या सर्वांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो। बंधुजनो, ही स्पर्धा भरवण्यासाठी या 22 खेडी कार्यक्षेत्रातील युवकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये विशेष नाव घ्यावंसं वाटतं अमोल पवार, कारण गेले अनेक दिवस ही मुलं सगळ्यांच्या दारोदार जाऊन या स्पर्धेचं महत्त्व पटवून देत आहेत, युवकांना एकत्र करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि भविष्यामध्ये त्यांची वाटचाल ही जोरदार असणार आहे। ही सुरुवात आहे, या प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आहे आणि सुरुवातच इतकी जोरदार त्यांची होते, त्यामुळे येणाऱ्या अनेक वर्षामध्ये या विभागामध्ये ते आपले वर्चस्व नक्की प्रस्थापित करणार आहे आणि युवकांना एकत्र घेऊन नुसती क्रीडा स्पर्धा नाही, माझं त्यांच्याकडे बोलणं झालंय की भविष्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण या समाजासमोर गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्यावर एकच ठपका पडता कामा नये की नुसतं क्रीडा, मुलं म्हणजे क्रीडा आणि क्रिकेट एवढंच अस्तित्व आपलं मर्यादित राहू नये, या संदर्भातल्या आम्ही त्यांना सूचना दिल्या। भविष्यामध्ये ते त्यामध्ये खरं उतरण्याचा प्रयत्न करतील। त्याला सहकार्य करणारा कैलास जाधव हा देखील चांगल्या पद्धतीचं त्यांच्याबरोबर काम करतोय आणि सगळेच युवक ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं आम्ही 22 खेडीच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनंदन करतोय।
आणि ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडेल. पुढील 3 दिवस कोणतंही गालबोट न लावता ही स्पर्धा सर्वांनी सहकार्य करून पार पाडायची आहे, अशा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बाकी जे काही सहकार्य 22 खेळी संघाकडून अमोल पवार आपल्याला अपेक्षित आहे ते देखील आपल्याला लवकरात लवकर आपल्याकडे सुपूर्द केलं जाईल अशी आपणास ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. कुलदीप जाधव यांनी अतिशय सुंदर असं जे स्पर्धेचं नियोजन करणारे आणि त्यांचं कौतुक केलेलं आहे. मी या ठिकाणी जे तरुण जमले त्यांना एकच सांगू शकतो की कितीही कोणी काही सांगितलं की हे सगळे तरुण एक होणार नाही आहेत, तरी आपण त्यांचं न ऐकता सर्वांनी पुढे यावं. कारण समाजामध्येच आपल्या विद्रोही लोक भरपूर असतात, विरोधक भरपूर असतात. त्यांनी कितीही काही तुम्हाला सांगितलं तरी आपण आपला हेतू हा चांगला आहे, तरुणांना एकत्र आणण्याचा हेतू आहे. आणि त्यामुळे कुठलं कोणाचंही न ऐकता जे चांगले विचार आहेत ते नक्कीच तुम्ही आत्मसात करा आणि त्या दिशेनं वाटचाल करा. आपल्या गौतम बुद्धानं तेच सांगितलेलं आहे, चांगल्या विचारांच्या मार्गाने चाललात तर तुमचं नक्कीच भलं होणार आहे. आणि त्यामुळं वाईट जे लोक आहेत त्यांचे वाईट विचार ऐकण्यापेक्षा जे चांगलं सांगतायत ते चांगलं नक्की घ्या आणि पुढे यशाची वाटचाल करा. मी पण या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण आता प्रत्यक्ष मैदानात जाऊया आणि स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास सुरुवात करूया. चला, त्रिशा 11 संघाचा कोण आलाय का? त्रिशा 11 मग 2 मिनिटं. त्रिशा 11 संघाचा कोण कर्णधार असेल तर पटकन एकाना पुढे या. त्रिशा 11, त्रिशा 11चं कोण आहे? कोणच नाही. हो, खेळाडू नाही कोण आला एक पण. मग एकाला बोलू ना पटकन पुढे. या ना तुम्ही. होय, या 2 मिनिटं या. असू या ना पटकन. असं नाव काय? तुमचं नाव काय? त्रिशा 11च्या कैलासच्या असते आपण काही ठिकाणी कुलदीप जाधव यांच्या असते त्रिशा 11 संघाचं. ठीक आहे, हां, ओके, ठीक आहे. चला चला, मैदानावर चला सगळे. दोन्ही संघ मैदानात चलतील पटकन. दोन्ही संघ मैदानात चला. आपण
ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज मला वाटतं 4 संघ या ठिकाणी मैदानात खेळणार आहेत दिवसभर. ते संघ फिहा 11 वाटद, त्रिशा 11 वाटद, लॉर्ड बुद्धा सैतवडे आणि मला वाटतं SP 11 JBCC रत्नागिरी, हे 4 संघ या ठिकाणी खेळणार आहेत. आणि उद्या या मैदानात जे खेळणार आहेत ते भीमस्टार B असतील, त्याचबरोबर RK स्पोर्ट्स, ब्लूबर्ड कळझोंडी आणि संदेश 11 वाटेद उद्या. आपल्या तालुक्यातले, रत्नागिरी तालुक्यातले जे प्लेयर या ठिकाणी खेळत आहेत त्यांची ओळख या ठिकाणी होणार आहे खेळाच्या माध्यमातून. म्हणजे चेहरे बघितले नसतील, कदाचित ओळख नसेल, ती ओळख या क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि ते एक निमित्त क्रिकेटचं आपले आजच्या दिवसभरात उद्या देखील या ठिकाणी संघ दाखल होतील आणि त्यांच्या माध्यमातून एकमेकांची जी ओळख आहे धम्म बांधवमधून ती या ठिकाणी सगळ्यांनी करून घ्यायचे. त्रिशा 11 आणि विहा 11 जो पहिला सामना या ठिकाणी रंगणार आहे, त्या दोन्ही संघांना सूचना आहेत की मैदानामध्ये शिस्तबद्ध हस्तांदोलन, एकमेकांना भेटणं. आपण IPL ची स्पर्धा बघतो आता, त्या पद्धतीनं सगळं नियोजन आहे. श्रीकांत जाधव, मला वाटतं त्रिशा 11चे, आपल्या संघाला सूचना करा की हस्तांदोलन वगैरे सगळ्यांनी शिस्तबद्ध व्यवस्थित करा. आपली जी स्पर्धा लाईव्ह आहे. अमोल पवार, अमोल पवार, आपण जरा इथे कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधा. अमोल पवार. दरम्यान या ठिकाणी मला वाटतं सुशील पवार हे देखील एक सेक्युलर ब्लू पॅन्थरचं एक युवा नेतृत्व, ज्यांनी खरोखर या युवा संघटनेला खूप मोलाचं सहकार्य केलं, ते चाफेरीतले सुशील पवार. करून ठेवले फक्त जरा या नंबरला ना व्हॉट्सअपला तुमची तारीख आहे टाकून ठेवा मला. ओके, हा जरा टाक, हा बॅनर टाकून ठेवा.
प्रतीक जाधव असतील, ज्यांना आपण पिंट्या नावानं संबोधतो ते प्रतीक जाधव असतील, त्याचबरोबर आमचे यूट्यूबची व्यवस्था त्या ठिकाणी करून देणारे विनोद मोहिते असतील, आकाश जाधव असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या मंडळाला सहकार्य करायचं त्यांनी निश्चित त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. कारण आपली पोरं आहेत, आपल्या पोरांना आपण सपोर्ट करायला पाहिजे, तरच आपला ही संघटना कुठेतरी एकत्र येऊ शकते. आपले सगळे धम्मबांधव यांना एक विनंती आहे की आपण सगळे लाईन आउटमध्ये व्यवस्थित राहा आणि ओळख परेड देखील त्या ठिकाणी करून घ्या लगेच, आणि मग लगेच नाणेफेकीचा कौल होईल आणि सामन्याला सुरुवात होईल. सेक्युलर ब्लू पॅन्थर 22 कडे अंतर्गत युवा संघटन 2025, एक 22 कडे अंतर्गत जे आमचे सगळे सभासद कार्यकर्ते आहेत, त्याच या सभासदांमधील आमची सगळी तरुण मुलं आहेत आणि या तरुण मुलांचं एक नेतृत्व कुठंतरी त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आपण इतर समाजामध्ये बघतो की सगळे सर्व संघटन एकत्र आलेले आहेत. आपण देखील प्रत्येक चांगल्या कामासाठी, मला वाटतं या ठिकाणी स्पर्धेच्या उद्घाटनाला सुरुवात होते. कुलदीप जाधव असतील, संजयजी आयरे असतील, त्याचबरोबर RD सावंत असतील, रजत पवार असतील, आमचे सर्व मान्यवर असतील त्या ठिकाणी उपस्थित असणारे. RD सावंत यांच्या हस्ते मला वाटतं स्पर्धेचे या ठिकाणी रिव्हिन सोडायचं काम सुरू होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्यात. नंतर एक औपचारिक उद्घाटन या ठिकाणी या स्पर्धेचं झालेलं आहे. RD सावंत एक चांगलं नेतृत्व या परिसरातील एक तरुणांना एकत्र आणण्याचा मानस त्यांचा होता आणि तो पूर्ण जातोय. एक आर्मी मधले एक नाणेफेकीचा आपला युट्यूबचा कॅमेरा आपला मैदानात जाऊ दे. त्या ठिकाणी जे काही होय ना, सगळं ज्या कृती होत आहेत मैदानातल्या त्या आपल्या चित्रीकरण आहे ना. नाणेफेकीचा कौल झालाय. विहा 11 ने नाणेफेकीचा कौल. मला वाटतं या ठिकाणी हे जे पर्व पहिलं आहे, या पर्व पहिल्यातला जो सामना आपण खेळतोय तो विहा 11 वाटत वर्सेस त्रिशा 11 वाटत. अक्षय जाधव विरुद्ध अमर जाधव अशी लढत आपल्याला पाहता येणार आहे. अमर जाधव हे मला वाटतं मुंबईतनं लाईव्ह ही स्पर्धा पाहणार आहे, संघ मालक आहेत ते, आणि अक्षय जाधव हे दोघेही त्या ठिकाणी एकाच गावातले एकाच वाडीतले त्या ठिकाणी आहेत. दोन्ही संघ मालक आहेत. फक्त अक्षय जाधव या ठिकाणी खेळाडू म्हणून खेळणार आहे आणि अमर जाधव ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहणार आहेत. दोघेही या ठिकाणी मित्र आहेत आणि चांगले एकमेकांचे या ठिकाणी मला वाटतं RD सावंत, कुलदीप जाधव संघाची ओळख या ठिकाणी करून घेताना दिसत आहेत. मनापासून खेळा, जिंकण्यासाठी खेळा, फक्त कोणताही वाद करू नका, हे वारंवार तुम्हाला सांगणार राहणार आहे. जर पंचांचा निर्णय आपल्याला संदिग्ध वाटलाच तर दोन्ही पंच डिस्कस करतील, कर्णधार डिस्कस करेल, बाकी खेळाडू जागा सोडणार नाही आपली, याची काळजी घ्यायची. कर्णधारानं कुठलाही खेळाडू आपली जागा सोडणार नाहीये, पंचांकडे धावत जाणार नाहीये. हॅलो, या स्पर्धेसाठी ज्यांनी कोतवडा असेल किंवा रत्नागिरी तालुका आपल्या उत्कृष्ट समालोचनाने एक दणाणून सोडला होता असं नेतृत्व म्हणजे दीपक कांबळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एक हिंदीमधलं समालोचन त्यांचं आहे, ते खेळाडूमध्ये प्रेरणा देणारं आहे, ऊर्जा देणारं आहे, आणि दीपक कांबळेचं आम्ही स्वागत करतो या ठिकाणी. मी विकी सावंत, डॉक्टर विकी सावंत यांना विनंती करतो की आपण आमचे समालोचक दीपक कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद कांबळे साहेब, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेला आता नक्कीच 4 चांद लागणार आहेत, कारण आपलं समालोचन अतिशय सुंदर असं समालोचन आपण करता. सुमित कांबळे आमचे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपलब्ध झालात. 6 ओव्हरचा सामना मला वाटतं, आणि 5 ओव्हर 5 फ्रेश बॉलर असतील ना कैलास, आपले नियम ते आहेत सगळे ना. 5 फ्रेश बॉलर, त्याचबरोबर 2 ओव्हरचा पॉवर प्ले. LBWचा नियम पंचांशी बोलून घ्या जरा. LBWचा नियम आपण ठेवणार आहात का, ठरवून घ्या आधीच, म्हणजे कसं जाहीर करा. आणि कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग.
आधीच सांगून ठेवतो. नाही नाही कमी नाही होणार, कमी जास्त होतील असं म्हणून आधीच सांगतो. अमूल्य वाटतं फोन केलाय. हा बोल.